रात्रभर भिजवलेल्या साबुदाण्याची खिचडी तुम्ही तर नेहमीच बनवली असेल, पण कुकरमध्ये फक्त 10 मिनिटात बनणारी साबुदाणा खिचडी कधी तुम्ही बनवली आहे का? नाही ना? तर चला बघूया. हाय, हॅलो, नमस्कार. मी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतोय साबुदाणा खिचडी. बऱ्याचदा काय होतं की आपण साबुदाणा रात्री भिजत टाकायला विसरतो आणि साबुदाणा भिजल्यामुळे आपल्याला ती करता येत नाही. तर अगदी झटपट 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे एका भांड्यात 1.5 वाटी मी साबुदाणा घेतलाय. साबुदाणा पॅकेटमध्ये जसा पॅक होता त्यातलाच 1.5 वाटी घेतलाय. तो आता 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यामुळे त्यातली धूळ असेल किंवा कचरा असेल तो निघेल आणि साबुदाणा पांढरा शुभ्र दिसेल. साबुदाणा धुवून झाला की त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय. तर आता इथे मी छोटा डबा घेतलाय. डबा स्टीलचा आहे. त्याचं झाकण पॅक असेल असाच डबा तुम्हाला घ्यायचा आहे. तर धुतलेला साबुदाणा ह्या डब्यात ट्रान्सफर करायचा आहे. तर ह्या साबुदाण्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. ह्यामध्ये अर्धा ते 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा किंवा थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता ह्यात पाणी टाकायचं आहे. पाणी मोजूनच टाकायचं आणि एकदम प्रमाणातच टाकायचं. तर इथे मी 5 टेबलस्पून पाणी टाकते आणि वाटीचं पण प्रमाण तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता डब्याचं झाकण लावून आपण ते कुकरमध्ये ठेवूया. तर डबा 1 इंच पाण्यात बुडेल इतकं पाणी कुकरमध्ये टाकायचं आहे आणि साबुदाणा झाकण घट्ट असलेल्याच डब्यात ठेवायचा आहे, नाहीतर त्यात पाणी गेलं की रेसिपी फसली म्हणून समजायचं. खिचडीऐवजी खीरच बनेल. त्यामुळे शक्यतो डबा वापरताना हा पॅक झाकणाचा वापरायचा आहे. बोटाच्या 1 पेरापर्यंत किंवा त्याहीपेक्षा कमी पाणी घ्यायचं आहे. खिचडीत बटाटे तर लागणार आहे. मग ह्याच डब्यावरती 2 बटाटे ठेवून छान वाफतील. 2 बटाटे जास्तच होतील खिचडीसाठी, पण मी घेतले 2 बटाटे. तर आता झाकण लावून 4 शिट्ट्या द्यायच्या लो फ्लेमवरती. 4 शिट्ट्या झाल्या की बटाटे आणि डबा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर बटाटे इथे मस्त मऊ शिजलेत. डबाही बाहेर काढून ठेवायचा आहे. थंड होईल तेव्हा तो उघडून आणि मग साबुदाणा चेक करायचा आहे किंवा डब्याखाली थंड पाणी ठेवून तो थंड होईल इतपत ठेवायचं आहे. तर खिचडीसाठी लागणार आहे मिरच्या. तर मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या कट करून घेते. तर डबा थंड झालेला आहे. तर बघूया. हे बघा, आता तुम्हाला हे बघून वाटत असेल की खिचडी बनेल की नाही, पण थांबा, बनेल. तर आता काय करायचं की एका नॉर्मल पाण्यामध्ये वाफलेला साबुदाणा टाकायचा आहे. साबुदाणा सेपरेट करून घ्यायचा आहे. इझिली साबुदाणा वेगळा होईल, त्यामुळे काळजी नकोच. तर मोकळे केले की पाणी काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, छान मोकळे झालेले आहेत आणि वाफलेले देखील आहेत साबुदाणे. तर आता वाफवून घेतलेला किंवा उकडलेला जो बटाटा आहे त्याचेही काप करून घ्यायचे. तर मी 2 बटाटे वाफवून घेतलेले होते, पण त्यापैकी फक्त 1.5 बटाट्याचे काप मी करून घेतलेत. आणि इथे घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट. कूट हा जाडसर असावा, त्याने छान टेक्स्चर येतं. तर आता कुकरमध्ये मी 2 टेबलस्पून तेल टाकून घेते. तेल गरम झाले की त्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे. 7 ते 8 शेंगदाणे मी ते छान तेलामध्ये परतवून घेते. ते लालसर होईल इतपत छान तळून घ्यायचेत. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे ऑप्शनल आहे. त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे छान तळून घ्यायचे. आणि आता आपण कट केलेला जो बटाटा आहे तोही आपण यामध्ये टाकून 2 मिनिटं परतवून घ्यायचा आहे. साबुदाण्याच्या खिचडीमध्ये कोणी जिरे घालत नाही, तर जिरे एकदम ऑप्शनल आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही खिचडीमध्ये हवे ते पदार्थ टाकायचे. तर बटाटे छान परतवून झाले की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. हा अगदी छान ऑप्शन आहे. तुम्हाला इन्स्टंट खिचडी खायची असेल तर एकदम तीच चव येते जशी रात्रभर भिजवलेल्या साबुदाण्याच्या खिचडीची चव येते. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता जो वाफलेला साबुदाणा आहे तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे देखील छान परतवून घ्यायचे, त्यामुळे छान चव खिचडीला येईल.
आता हे सगळं परतवून झालंय. ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि शेंगदाण्याचा जाडसर कूट आहे तो 2 टेबलस्पून घालते. तर आता यावरती छानपैकी कोथिंबीर आणि आपण जे तळलेले शेंगदाणे आहेत ते टाकून घ्यायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे एकदम छानपैकी साबुदाणा आपला शिजलेला आहे, मऊसूत झालेला आहे. पण तरीही आपण याला परत 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून परतवून घेणार आहोत, वाफवून घेणार आहोत. यामध्ये आवडीनुसार तुम्ही लिंबू पिळून घ्यायचे. इथे मी अर्धा लिंबूचा रस घातलेला आहे. तर अगदी तुम्ही ही रेसिपी तुमच्या मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. रात्रीही साबुदाणा भिजत घालायची गरज नाहीये. अगदी 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. तर आता साबुदाणा भिजत टाकायला विसरला तर कसलंही टेन्शन न घेता बनवा कुकरमध्ये 10 मिनिटात बनणारी चवदार मऊसूत लुसलुशीत आणि एकदम दाना मोकळी असलेली साबुदाणा खिचडी. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओसोबत.